ये भाई चकवा लागलेलं दिसतंय. हे बघा बांधावर्षी चाललोय. हो विनय शेठ, प्रणव शेठ बोलले का डंपर टाक तर टाकला, रस्ता क्लिअर. काय हुशार मारायला गेली बघितलं, रागान बॉल मारला तिने, रागान. आता जस्ट रेडी झालोय. रेडी होऊन आता जेवायला बसतो आम्ही. सगळे जेवायला बसतात. पाण्यात पाहून फुगलं सगळं आली. आता जेवून घेतो, नंतर फिरायला जाऊ. कुठले स्पॉट करणार आहोत ते तुम्हाला दाखवीनच नाही. पनीर टिक्का ऑर्डर केलेला आहे. पनीर टिक्का आज यांचे उपास आहे. तुझा पण दिया उपास आहे ऑफकोर्स. मानसचा उपासच आहे. उपवास झाला आहे. तुमचे पण दोघींचे उपवास आहेत. उपवास उपवास काय सांगायचं, भेटला असता. तुमचे उपवास आहे ना. आणि चिकन ग्रेव्ही आणि चपाती टेस्ट करूया कसा काय. चिकन ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही आणि चिकन सुक्का मागवला आता. चिकन हराभरा. चला प्लेटी भरा पटापट. मस्तपैकी चिकन सुक्का आणि चिकन हंडी आणि चपात्या. मारबस ताव. खूप जास्त भूक लागलेली आता, खाऊन घेतो. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो जल्दी पानी करो तो मर जाएगी. जेवून आलो आता. थोडा रिलॅक्स करतो, कारण की आमच्या ज्या पोरी तयारी करायला गेल्यात त्यांना टाईम तर जाईल, अर्धा तास तरी जाईलच त्यांना. तयारी करून झाल्यावर आम्ही स्पॉट बघायला निघणार आहोत. जे काय मंदिर आम्ही ठरवलेले आहेत ते बघायला जाणार आहोत. आत्ता आम्ही जस्ट रेडी झालो आहे. थोडा रेस्ट केला, जेवल्यानंतर थोडा रेस्ट केला. आता आम्ही इथून चाललो आहे. इथे एक मंदिर आहे जवळच, मिठबावच्या इथंच एक मंदिर आहे. त्या मंदिराजवळ चाललो आता. तिथून मग तो लोकेशन कसं आहे ते दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही कुणकेश्वर मंदिर करणार आहोत. आता आम्ही आलो आहे श्री गजबादेवी मंदिराजवळ, मिठबावच्या इथं. या लोकेशनला आम्ही जवळजवळ 2022ला आणि एक 2023ला असं 2 वर्ष येऊन गेलेलो आहोत. मस्त असं सुंदर लोकेशन आहे. व्ह्यू बघा समोरून. लोकेशन बघताय तुम्ही. आम्ही आता आहोत मिठबावमध्ये. का व्ह्यू आहे, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. आग लगे बस्ती में मैं मेरे मस्ती में, माझा ट्रायपॉड आणि मी जिंदाबाद. आत्ता जस्ट कसबादेवी मंदिरातून दर्शन घेऊन आणि त्या एरियामध्ये फोटोशूट करून आम्ही आता इथे चाललोय कुणकेश्वर मंदिराजवळ. कुणकेश्वर मंदिराजवळ आता आम्ही संध्याकाळी जायचा प्लॅन केलेला, कारण की ऊन खूप आहे. पूर्ण एरिया असा गरम असेल, त्याच्यामुळे आम्ही आता 5-5:30च्या आसपास जायचा ठरवलेला. रिअल लाईफ स्ट्रगलर. कट टू कट रस्ता आहे आणि तिथून गाडी काढायची. आता JCPने पूर्ण रस्ता खचून ठेवला आतमध्ये. प्रणव निघलं. गाडीला 4x4चा मला वाटते पॉवर आहे आपल्या गाडीत, स्विफ्टला 100%. कारण की आपण एवढ्या कठीण रस्त्यातून आपण गाडी काढलेली आहे. सध्या 3 गाड्या काढल्यात. एक आर्टिका आणि 2 स्विफ्ट काढल्यात त्याच्यातून. म्हणजे याच्यामध्ये तर खड्ड्यामध्ये तर हमखास लागली आता. पण तरी मी मागच्या ब्लॉग मध्ये तुला बोललो की रस्त्याचा थोडा मी खड्डे आहेत, मी पोकलन मागवले, पण ते पोकलननी समजून जा. खड्डा मोठा केलाय. तरी पण आम्ही ऍडजस्ट करून काढली तिथून गाडी. ठीक आहे, थोडा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे. ठीक आहे. आपण टायर टाकायचे का नवीन? मग म्हणजे मोठे टायर टाकून बघायचं का ट्राय करून. यूज आता इथं
कुणकेश्वरला थांबू, टायर चेंज करू. उद्या घरचं मंडळ आपला शेट आहे. पुढं खड्डा होता, लगेच JCB मागवली प्रणव शेटने आणि लगेच खड्डा बुंजून टाकलेला आहे. एवढी वट आहे इकडं पण बघा. नाद करती काय? नाद नाही करायचं भावा. गाड्या आपल्या जायसाठी बघा खड्डा डायरेक्ट बुंजून टाकलाय JCB. भावा धन्यवाद धन्यवाद. काम केला पण वाया नाही गेला. प्रणव शेठ स्वतः. लावा ताकद. भाई एक फोन केला पण सर्वांनी जरा मनावरच काम घेतलंय रे. नको तिकडे घालून घेतली. हे बघा दगड बघा समोर. आता मी बोललो फक्त जरासा रोड भरा, याही डायरेक्ट डंपरच घेऊन आले. इथं बघा याही केला काम. आता रिवर्स कसं जायचा? ऑलरेडी 1 वे आहे ना. दादा सांगते शेठ बोला तुम्ही. शेठ बोला काहीतरी. करतो फोन. बाहेर चालला ते साईडला चाललास. काम डायरेक्ट मनावर घेतलं सगळा. जोरदार काम चालू आहे. प्रणव शेठ बोलले हो विनय शेठ. प्रणव शेठ बोलले का डंपर टाक तर टाकला. रस्ता क्लिअर बोलले तो विषय संपला. दादा काम केलं भाऊ काम. आधीच रस्ता छोटा त्याचा तुमचा मन आहे मोठा. एकदम 1 वे आहे. 1 वे रस्ता आहे पूर्ण आणि पूर्ण पॅक झाला. आपण आता आलो आहे कुणकेश्वर मंदिराजवळ. मंदिराचा परिसर बघू शकता आता तुम्ही समोर. आतमध्ये तर शूट करायला अलाउड नाही कारण की मी लास्ट टाईम ट्राय केलेला शूट करायचा. अलाउड नाही आपल्याला. पण समोरचा व्ह्यू बघा तुम्ही आता मंदिराच्या परिसरातला. आता सनसेटचा पण टाईम होत चालला आहे. सध्या चर्चा चालू आहे का कुणकेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन आपण आता कुठल्या स्पॉटवर जायचं ते अजून डिसाईड करतात. आणि याच्या पुढे जेवणाचा वगैरे कसा काय होणार आहे आपला नियोजन ते सगळं आता डिसाईड केलं जातं. असे रेकमेंड करा, आम्ही तसा पुढच्या कधी परत येऊ तेव्हा आम्ही करू ट्राय. चालेल. कोकम सरबत पिऊन घेतो आता. चेस. मस्त कोकम सरबत पिऊन घेतो आता. तर हा कुणकेश्वरचं मंदिर आहे, शिव मंदिर आहे आणि त्याच्या समोरच चमत्कारिक म्हणजे नेचरनी बनवलेला हा शिवलिंग आम्हाला दिसण्यात आला. तर हा एक देवाचा चमत्कार असं म्हणू शकतो आपण. आउट आउट. कुठला बॉल? जमते ये कडक. ए बाबा हो ना भाई. कॉन्फिडन्स आहे. आउट. कॅच आउट. ए अंपायर केला. हे पतला. रिवेंज इज रिवेंज. पहिला बॉल उकला. आया झाला. ये बोलली
काय हुशार मारायला गेली बघितलं, रागान बॉल मारायची, रागान म्हणाली राग काढायचा नाही. आया 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 ड्रेसचे पण धावता नाही तर बरोबर कॅच घेतले. कडक कडक. चार बॉल झाल्या. 4 बॉल झाले, 4 घसपाटले. बस 3 बॉलांमधून 1 बॉल लागला आता. अरे चिडीचा गेम चालणार नाही. हे तसा टाक. आत्ताच इथं बीचवर क्रिकेट वगैरे खेळून झालं आमचा. आम्ही आता इथे चाललोय विंड मिल गार्डन, तिकडे चाललो आता. त्या लोकेशनला जाऊन असं जरा रिलॅक्स बसणार आहोत, आता गोष्टी करून नंतर मग जेवायचं जे काय प्रोग्राम असेल, जेवायचं काय ते प्लॅनिंग अजून ठरली नाही, काय घ्यायचं ते नंतर करूया. भाऊ सुरवीचा एक डाऊट होता, ती बोलते की हवा शुद्धीकरणासाठी असते बोलते. कुठं आहे ते? इकडे माहिती नव्हतं ना, सगळ्यांना माहिती आहे. लहानपणी बोललोच ना, देवी शपथ बोलली, देवी शपथ. तिला माहिती नव्हतं, आम्ही सांगितलं. हे माहितीये काय, ते पाणी असं फिरते पंखा, मग त्याच्यापासून काय तयार होते? वीज निर्मिती होते. तू फोन वापरतो, सेल्फ्या काढतो, आता तू मोबाईल चार्ज नाही शाळेत शिकवलं नाही. जेव्हा मॅडम बोलत होत्या ना तेव्हा ही सुट्टी होती. तेव्हा समजा हा पंखा फिरला नाही, तिचा फोन चार्जिंग झाला नाही, मग उद्या फोटो कसे काढाल? सामान घ्यायला थांबलोय आणि पत्रावल्या, ग्लास, थंडा आणि मसाले, जे अंडी वगैरे करायचे असतील तर मसाले वगैरे घेऊन चाललोय. परत यायला नको, कारण की मेन मार्केट आपल्यापासून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळं सगळं आताच खरेदी करून चाललो आम्ही. प्लॅनिंग चेंज झाली, म्हणजे आम्ही गेलतो सानिका हॉटेलला जेवायसाठी, पण तिथं व्हेजमध्ये मेन्यू एवढं काही खास नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही तिथून निघून आता डायमंड हॉटेलला आलोय. डायमंड रेस्टॉरंटमध्ये तिथून जवळच आहे, तिथं आलो. आता सगळी आमची गँग गेलेली आता आतमध्ये, आम्ही पाठीमागच आहोत. आणि आमची क्रिएटिव्हिटी बघा सानूची, फोटो एकदम बारीक क्लिक केलेला आहे तिने. हो सध्या आम्ही लॉलीपॉप ऑर्डर केले नेहमीप्रमाणे. आणि हे काय दादा? चिकन चटपटा ऑर्डर केलेला आहे. तर जेवण एकदम पोटभर झालेलं आहे आणि खूपच टेस्टी जेवण होतं. आम्हाला फक्त सांगितलेलं का पर्यायी मार्ग आहे म्हणून, पण पर्याय आवडा बेकार होता. काही एजन्सी जावाला पण आली, कुठं चाललोय तेच नाही माहिती. रस्ता बघा तुम्ही फक्त साईडला, मॅप दाखव फिरते कसं बघ. मॅप आहे ना, मॅप अटकला आता. ये भाई चकवा लागलेलं दिसतंय. हे बघा बांधावर्षी चाललोय, ना टर्न नाही मारू शकत ना काय नाही.
सीधा चलते जा रहे हैं. सकाळपासून 10 वेळेला बोलला असेल तो, याच रस्त्याने जाऊ, याच रस्त्याने जाऊ, याच रस्त्याने जाऊ. मला वाटलं भाई कॉन्फिडन्स लेवल हाय. हे बघा कसा आहे आमचा मन समाधान झाला. ज्या रस्त्याने सकाळपासून प्रणव सांगा होता का जायचा म्हणून, तो रस्ता आम्ही बघून आलो. प्रत्येकाचे दाराजवळची सर्वे केला आणि नंतर जाऊन मला वाटतं 4 किलोमीटर पूर्ण आम्ही तो रस्ता फिरलो. नॉर्मल 2 किलोमीटर होता, पण तो 4 किलोमीटर झाला. नंतर पूर्ण प्रत्येकाच्या घराजवळची झाल्या फिरून फिरून नंतर आता मेन रोडला लागलो. आता आम्ही आमच्या मार्गाला पोहोचलो. सौरभ, याच्यावरनं तुला सबक काय भेटते? कोकण 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 कोकण. आणि दिलेल्या सूचनेचं पालन करायचं नाही. आपल्याला भले शॉर्टकट दाखवत असेल पण तिथून जायचं नाही. लॉंग कट असं चालेल, बिंदास जा. माहिती असलेला रस्ताच यूज करा. हा, जिथून माहिती असेल त्याच रस्त्याने जायचा प्रयत्न करा. नाहीतर मग असं होतंय 4 किलोमीटर अंगाशी येतात. आता दुसरे सर्वांच्या शिव्या खायला लागतील ती वेगळी गोष्ट, कारण मी सजेस्ट केलेला होता. हा, आम्ही त्यांना डायरेक्शन दिलेलं आहे का चला इथून जाऊया म्हणून. ये फिरलं तिन्ही काय थांबून प्रणव पुढचा लेफ्ट ना प्रणव. माझे भरोसे सगळे आलेत, आता माझा भरोसा निघणार आहे. भरोसा आता काढला जाईल. उद्या जाता बॅनर पण काढू ते. आम्ही उद्या बॅनर जाऊन फिरवतो. आम्ही चुकलो तर दुसरं चुकतील. मालवणचे बॅनर गायब झाले असेल तर जिम्मेदार कोण ते तुम्ही समजून घ्या आता. पण उद्या आम्ही काढून टाकू. उद्या काढणार, रस्ता बदलणार उद्या. तर चला, व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण आज फुल ऑन धमाल केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघालच. आणि आत्ता सध्या पूर्ण 2 दिवसाची झोप बाकी आहे. म्हणजे काल पूर्ण ट्रॅव्हलिंग आम्ही निघलो काहीतरी 12 वाजता निघलो रात्री. तो सकाळी आम्ही मालवणमध्ये म्हणजे देवगडला आम्ही 10 वाजता पोहोचलो. तेव्हापासूनची काही झोप झालेली नाही. दुपारी पण झोपायला नाही भेटला. त्याच्यामुळं आता आम्ही मस्तपैकी रिलॅक्स करतो. आणि उद्या कुठं जाणार आहोत ते मी उद्याच्या व्लॉग मध्ये सांगेनच. त्यासाठी सर्व आम्ही हेवी ड्रायव्हर आता मी सोबत सर्व जे आमचे कलिग्स आहेत सगळे 1 नंबर आहेत. तसेच आम्ही 500 किलोमीटर रनिंग केलं. याच्यापुढे आमचा प्लॅन मोठा आहे, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये समजेलच. सध्या पुरता बाय बाय, टेक केअर, टाटा. फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. बाय बाय. चला बाय बाय.